यानंतर पुढे एक मोठी बातमी पाहूया। भायखळा चिंचपोकळी दरम्यान लोकलचा खोळंबा झालेला आहे। गेल्या अर्ध्या तासापासून लोकल रखडलेले आहेत। धावत्या ट्रेन खाली एक जण आल्यानं लोकल या इथल्या रखडलेल्या आहेत। बदलापूर ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकल खाली एक व्यक्ती आली। रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात झाल्याचं कळतंय। त्याला ट्रेन खालून बाहेर काढण्यामध्ये वेळ जातोय आणि त्यामुळेच या लोकल तिथे खोळंबल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। श्रीकृष्ण औटी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। कृष्णा, नेमका हा अपघात कसा घडला, सध्या तिथली काय परिस्थिती आहे, बचाव कार्य कुठपर्यंत आलंय? अगदी नक्कीच भायखळा आणि चिंचपोकळी दरम्यान जे आहे ते लोकल ट्रेन मागोमाग सलग 3 ट्रेन जे आहे ते रखडलेल्या पाहायला मिळाल्या। अगदी बदलापूरहून जे आहे ती सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावणाऱ्या लोकल खाली जे आहे ते एका व्यक्तीने रेल्वे रूळ ओलांडत असताना जो आहे तो ट्रेन खाली आल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे। अगदी मध्य रेल्वेचे आणि त्याचबरोबर त्याला जे आहे ते रेल्वे रुळावरून काढण्यात आलेला आहे। मृतदेह जो आहे तो काढण्यात आलेला आणि पुढची जी सर्व लोकल ज्या आहेत त्या रखडल्या होत्या त्या पुन्हा देखील ज्या आहेत त्या एकंदरीत सुरळीत झालेल्या आहेत। आणि पण पाहायला गेलं तर या संपूर्ण घटनेमुळे जे आहे ती तब्बल 15 ते 20 मिनिटं संपूर्ण लोकल ट्रेन एका मागोमाग 3 जे आहे ते रखडलेल्या पाहायला मिळाल्या। त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील जे आहे ती एकंदरीत प्रवाशांमध्ये देखील जो संताप पाहायला मिळाला किंवा कारण जे उशिरा लोकल धावत असल्या कारणामुळे संपूर्ण जे आहे ते प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळाला। त्यानंतर सर्वच मध्य रेल्वे प्रशासनाकडून थेट संपूर्ण मार्ग जो आहे तो रेल्वे रूळ क्लिअर केल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ती मध्य रेल्वे जी आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झालेली पाहायला मिळाली। जी नक्की, धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।